भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे ठरलेल्या कार्यक्रमानुसार रस्त्याचे भूमिपूजन करण्यास गेले होते. मात्र हा रस्ता चर्चेचा आहे. पालिकेकडून आम्हाला कोणतीही सूचना आली नाही. आम्ही जागा देतो, मात्र आम्हाला वाढीव FSI हवा आहे अशी मागणी करण्यात आली. मात्र ही मागणी उद्घाटन करायला गेलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी थेट मारामारी करण्यास सुरुवात केली. यामध्ये कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक आणि शाळेचे पालकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आरोपाचे खंडन करताना आमदार गायकवाड यांनी ही जागा रस्त्याची असून चर्चच्या लोकांना हडप करायची असल्याचे सांगितले. कल्याण पूर्वेत नूतन ज्ञानमंदिर शाळेसमोर जरीमरी परिसर आहे. या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सकाळी आयोजित करण्यात आला होता. भाजप आमदार गायकवाड भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी सेंट ज्युडस शाळेचे पालक, विद्यार्थी, स्थानिक नागरिक जमा झाले. सेंट ज्युडस शाळेचे पालक व काही नागरिकांनी आमदार गणपत गायकवाड यांना घेराव घालत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान जोरदार राडा झाला. यामध्ये महिला, लहान मुले, वयोवृद्ध या राड्यात सामील झाले होते. चर्चची जागा असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की ही जागा चर्चची आहे. रस्ता देखील चर्चचा आहे. दादागिरी करून आमच्या जागेवर काम केले जात आहे. आम्हाला या संदर्भात कोणतीही सूचना महापालिकेने दिली नाही. आमच्या लोकांना मारहाण झाली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी महिला, लहान मुलांना मारहाण केली आहे. भाजप आमदार गायकवाड यांचे म्हणणे आहे की हा आरक्षित भूखंड आहे. चर्चची लोक ही जागा हडप करायचा प्रयत्न करत आहेत. सरकारने रस्त्यासाठी निधी दिला आहे. कोणी रस्ता बंद करू शकत नाही. आम्ही भूमिपूजन केले आहे. रस्त्याचे काम सुरू होणारच. खरं तर हा 40 ते 50 वर्ष जुना रस्ता आहे आणि हा रस्ता ह्या सर्व लोकांच्या वहिवाटीचा रस्ता आहे. कुठलाही वहिवाटीचा रस्ता कोणालाही बंद करण्याचे अधिकार नाही आहेत. आणि या ठिकाणी ज्या टायमाला इथल्या स्कूलच्या संस्थापकांनी ज्या टायमाला बाउंड्री मारली होती त्या टायमाला त्यांना सांगितलं होतं का 20 फुटाचा रस्ता सोडणार आणि त्यांनी सांगितल्याच्या नंतर 20 फूट जागा त्यांनी सोडली. त्याच्यानंतर मी हा निधी मंजूर करून आणला आणि हा इथल्या लोकांसाठी हा रस्ता बनवलेला. खरं तर ही जी गार्डनची जागा आहे, ही गार्डनची जागा या शिक्षण संस्थेला हडप करायची आहे. इथल्या रहिवाशांची गार्डनची जागा ही शिक्षण संस्था मी हडप करून दिली नाही शिक्षण संस्थेला आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा विरोध होता. पण कोणाचाही वहिवाटीचा रस्ता कोणीही बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे हा रस्ता बनवत आहे आणि शासनाचा पैसा आहे. त्याच्यामुळे हा काही 2 नंबरचा पैसा नाही किंवा गुन्हेगारीचा पैसा नाही की येऊन दादागिरीने उद्घाटन करतो आणि दादागिरीने काम चालू करत आहे. हा शासनाचा पैसा आणि जनतेच्या हितासाठी हा पैसा वापरला जातो. आम्हाला सकाळी माहीत पडलं का तिथे काय भूमिपूजन होणार आहे आणि ती जागा आमची जागा आहे, ट्रस्टीची, आवर लेडी ऑफ लूज चर्चची आहे. तर आम्हाला काय विरोध नाही, रस्त्याचा काय विरोध नाही. आम्ही इतकंच आमदारला बोलत होतो की आम्हाला एक पत्र दे, आम्ही त्याच्यावर चर्चा करून तुम्हाला काय पाहिजे त्याचे एनओसी द्या, कारण आम्हाला FSI पाहिजे होतं. पण ते विदाउट एनी नॉलेज काय नाही, आम्हाला काय माहिती डायरेक्ट भूमिपूजन केले. तर आमची ट्रस्टी सर्व कॅथलिक ट्रस्ट आहे, तर सर्व आले विचारलं का असं कसं तुम्ही डायरेक्ट जातात, जबरदस्ती का करतात. मग त्यांनी काय केलं, त्यांची माणसं नाही, संदीप तांबे आणि त्याची माणसं, ते लहान पोराला मारलं, लेडीज धक्का तर मी पुढे गेलं, मला पण धक्का मारला, डोळ्यावर मारला, माझं साथीवर मारलं, माझं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऐकायला तयार नाही. मग नंतर आणखी दोघं त्यांना जबरदस्ती धक्काबुक्की केली. म्हणजे आम्हाला काय विरोध नाही रस्ता द्यायला, त्याला आम्हाला प्रॉपर चॅनलने जायचं होतं. हा प्रकार जो झालेला आहे भूमिपूजनच्या वेळी झालेला आहे, भाजपचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये हां बरोबर, सर्व भाजपचे कार्यकर्ते त्यांनी मारहाण केली का? हां मारहाण केले सर्व भाजपचे कार्यकर्ते. आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे ते कोणी आम्हाला मारहाण केले सर्व त्यांच्या इथे अरेस्ट झाले पाहिजे, नाही तर आम्ही इकडून हलणार नाही. सर्व तरुण खेचला आणि बऱ्याच बायकांना पण त्यांनी धक्काबुक्की केली. त्या ठिकाणी या मॅडमला पण त्यांनी मारले आणि यांच्याशी पण त्यांची हातापाई झाली. वाद तिथे रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी ते चर्चचा रस्ता आहे, आमची प्रॉपर्टी चर्चची आहे ती, पण यांनी जबरदस्ती, आम्ही हँडओव्हर केले नाही किंवा आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही, डायरेक्टली आल्याने भूमिपूजन करायला लागले. तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमची परमिशन, ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले. तर आम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय डायरेक्टली आला, आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही, तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले. तर ते म्हणे तुम्ही कोण आहे, तुमचं काय संबंध आहे, तुम्ही कशाला आल्या, तुम्ही ट्रस्टीला बोललो. अरे ट्रस्टीचं आमचंच आहे जागा, ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते, ती कॉमन आहे. ट्रस्टीच तिथं पाहिजे असं काही नसतं. माझं नाव प्रतीक्षा शिंदे. त्याच्यामुळे
त्याला लाथाबुक्क्यांनी मारले. त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचं पूर्ण गाल सुजलेला आहे. लहान लहान मुलांना धक्का दिलाय, बायकांना सुद्धा धक्का दिले. असं कधी करतात का? ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा.